आज मंदिरे समितीची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये 5 जून पर्यंत श्री विठ्ठल गाभारा व श्री माता रुक्मिणीचे गाभारा हे परिपूर्ण करायचा आज निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि मंदिराला जी कोटिंग करायची आहे त्या कोटिंगच्या संदर्भात आम्हाला आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या कडून जर काय पत्र येईल की मंदिर अर्धा दिवस मंदिर बंद ठेवायचं का 8 तास मंदिर बंद ठेवायचा, अजून त्यांच्याकडून आम्हाला लेखी अहवाल आला नाही। ज्या दिवशी त्यांच्याकडून लेखी अहवाल येईल त्या दिवशी मंदिर समिती त्याचा निर्णय घेईल। काय पद्धत असणार आहे, कशा प्रकारे टोकन दर्शनाचे आज अधिकारी आज आले होते। त्याच्यात आज निर्णय असा झालेला आहे की 3 प्रकाराने आपल्याला दर्शनाची व्यवस्था आहे। एक ऑनलाईन दर्शन, एक टोकन दर्शन आणि एक मुखदर्शन। तर याच्यासाठी जी लागणारी संपूर्ण व्यवस्थापना आहे त्याची व्यवस्थापना आणि DYSP साहेब आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आदरणीय शेळके साहेब याची पूर्णतः त्याची पाहणी करतील। त्याचा रिपोर्ट ते लोक मंदिर समितीला देतील आणि त्याची प्रायोगिक तत्वावर म्हणजे सोमवार ते शुक्रवारच्या आत असं काही 1-2 दिवस त्याचा पहिला सुरू डेमो होईल। त्या डेमो मध्ये 200 ते 500 लोकांना टोकन देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्यावरून पुढील कारवाई इपॉक्स स्लिप याआधी कधी केला होता आणि आता त्यांनी काही पाहणी केली का, त्यात काय काय मुद्दे आहेत? चीज कशा प्रकारची नाही, चीज नाही। लोक ज्यावेळेस दर्शन घेतात, ज्यावेळेस स्पर्श होतो, अभिषेक होतो, त्यावेळेस काही प्रमाणात मूर्तीची झीज झाली असं आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं मत आहे। तर पुढची जी रासायनिक प्रक्रिया आहे ती रासायनिक प्रक्रिया करावी असं त्या लोकांचं मत आलेलं आहे। अजून मंदिरे समितीच्या समोर त्याची बैठक झालेली नाही। ती ज्या दिवशी बैठक होईल त्या दिवशी आम्ही आपल्याला सांगू। तिरुपतीच्या